अहिल्यानगरमध्ये आज भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ होता. त्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सकाळीच 10 वाजता हेलिकॉप्टरनं नगर शहरात पोहोचले आणि त्यांच्या उपस्थित रॅली काढण्यात आली होती. मात्र रॅलीला उशीर झाल्यानं आणि राज्यात इतर ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ असल्यानं रवींद्र चव्हाण यांनी सभेच्या ठिकाणी मोजून 2 मिनिटे भाषण करून सभास्थळावरून निघाले. मात्र हेलिपॅडवर जाऊन सुमारे पाऊण तास त्यांना पायलटची वाट पाहत थांबावे लागले. कारण हेलिकॉप्टरचे पायलट जेवणासाठी गेले असल्यानं आणि ते परतत असताना नगर शहरातील ट्रॅफिकमध्ये पायलटची गाडी अडकल्यानं रवींद्र चव्हाण हे गाडीत बसूनच पायलटची वाट पाहत बसले. आणि अखेर पाऊण तासानंतर पायलट आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे हेलिकॉप्टर उडाले. मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. तर ट्रॅफिकचे नियोजन नसल्यानं शहरात दिल्ली गेट पासून ते प्रेमदान चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी अडकून पडले होते. कोणतेही वाहतुकीचे नियोजन नसल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ट्रॅफिक पोलीस यावेळी नेमके काय करत होते असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.